माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत. समीर पाटील यांच्यावरती तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना उत्तर म्हणून ते आज तुम्हाला कोर्टाची नोटीस पाठवणार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पुरावे न देता तुम्ही आरोप करता. मी परत एकदा सांगतो की पुण्यातली गुन्हेगारी ही नेस्तनाबूत झाली पाहिजे. परवा मी शिंदे साहेबांशी बोललो आणि शिंदे साहेबांचं बी तेच मत आहे की पुण्याची गुन्हेगारी नष्ट झाली पाहिजे, माता भगिनी सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि जर अशा वेळेला निलेश गायकवाड टोळीला हा जर मदत करत असेल आहे तर त्याच्यावर बोलणं काय गैर नाही. आणि जर ते कुणी कोर्टात गेले तर न्यायालयीन चौकशीला न्यायालयात काय जे आहे त्याला समोर जायला माझी तयारी आहे. परंतु मी अजून सविस्तर शिंदे साहेबांशी बोललो नाही. जे काय सविस्तर बोलेल त्यावेळेला मला शिंदे साहेब अजून त्यांच्या लक्षात आलं तर मी चुकीचं बोलतो तर ते मला लगेच सांगतील, नाही बोलत ते मला जे बोलायचं त्याला मला पुढं हे देतील. कारण शेवटी हा समाजाचा विषय, पुणेकरांचा विषय, गुन्हेगारांचा विषय. आणि त्याच्यावर मला स्वतःला मी माझ्या बुद्धीला 10 वेळा विचारलं की धंगेकर तुम्ही चुकताय का, तर माझं मन सांगतं की तुम्ही चुकत नाही, तुम्ही लढताय. त्यामुळे आता मी कुठेही जायला तयारी आहे. आणि त्याच्या मागं कोण असा करता करविता त्यांच्या सहित सगळ्यांनी माझ्यावर ॲक्शन करून झाल्यात. ते अजून थोड्या ॲक्शन झाल्या तर समीर पाटलांचं करता करविता आता हे सारखं नाव घेणं बी जरा माझं तोंड आता सकाळच्या बारी मी कोणाचं नाव घेत नाही. पण जे करता करत आहे त्यांनी त्याला ताकद द्यावी, त्यांनी त्याला जज लोकांना फोन करावेत, न्यायालय हायजॅक करावं आणि माझ्यावर काय कारवाई करायची ती एकदा करावी. कारण माझ्यावर इतकी प्रचंड कारवाई झाली की त्याच्या आत्तापर्यंतच्या माझ्या राजकारणामध्ये 30 वर्षात मी काही एका दिवसात कार्यकर्ता झालो नाही. त्या 30 वर्षात ह्या सगळ्या सिस्टीमशी मी लढत आलो आणि त्यामुळं आता मला हेच काय वाटत नाही. आता माझा हा शेवटचा टप्पा आहे राजकारणातला आणि ह्या टप्प्यात बी मी बसणार नाही. कारण शेवटी तुम्हाला समाजाला तोंड दाखवायचं आहे. मी समाजामध्ये काम करतो आणि माझं पुणे स्वच्छ पुणे, सुंदर पुणे आणि भयमुक्त पुणे हे माझं कायम राहणार आहे. कारण शेवटी समाजाला आपण देणं लागतो, ते देणं आपलं कर्तव्य. जर नोटीस आली तर त्या नोटीसला कसं उत्तर देणार तुम्ही? त्याच पत्रकार परिषद पण घेणार? खरं सांगू का, अशालाही नोटीस आल्यात मला, मी काय गैर बोललो. आणि खंडणीखोर आपलं मोकावाल्यांनी मला नोटीस द्यायची, हा लोकशाहीचा किती अपमान आहे. जर मोकावाला जर मला प्रेस नोट देतो तर पोलीस करतात काय? पोलीस का चौकशी करत नाही? ज्याला लाल कार्पेट जर त्या पोलीस स्टेशनला टाकतात त्याला एवढं जवळ का करतात? हा महत्त्वाचा भाग आहे. आणि जर गुन्हेगार ही भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य माणूस पोलीस चौकीतच जाणार नाही, मार खाऊन घरी बसेल. जर कदाचित त्यांनी तुम्हाला पुरावे मागितले तर तुम्ही पुरावे कशा माध्यमातून देणार? पत्रकार परिषद घेणार की परत तुम्ही मग त्या नोटीसनं उत्तर देणार? काल पुरावे दिले की त्याच्यावर गुन्हे ते दाखवले की काल पुरावे दाखवले की अजून त्याचा 420चा गुन्हा त्याच्यावर अजून आहे. आज समीर पाटलांनी जर नोटीस पाठवली तर समीर पाटलांच्या विरोधातली तुमची भूमिका काय असणार? बघा, शेवटी लढाई मैदानात मी उभा आहे. जे काय आक्रमक होईल त्याला प्रत्युत्तर द्यायची तयारी माझी, जे काय त्याला प्रत्युत्तर मी देईल. तुम्ही असं म्हणालात की शिंदे साहेबांशी अजून मला सविस्तर चर्चा करायची आहे, काय भेटीची वेळ मागितली तुम्ही शिंदे साहेब? नाही, मला शिंदे साहेब असे नेते आहेत की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटतात, वेळ देतात, त्याचं समजून घेतात. आपण बघितलं असेल 2 दिवसापूर्वी टिळक स्मारकला गोरगरिबांना भेटून त्यांचा विषय एका मिनिटात मार्गी लागला. म्हणजे हा नेता असा की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटतो. मी तर काय त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी ते मला कधी भेटू शकतात, मला ते वेळ कायम देऊ शकतात. कारण ते रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे ते कार्यकर्त्याला वेळ देतातच. म्हणजे तुम्ही अजून हे प्रकरण जे आहे ते सविस्तर शिंदे साहेबांच्या कानावरती घालणार नाही? मी सगळी स्टोरीज सांगणार आहे. हे दाखवतात एक आणि करतात एक. तर हे सगळं पुण्याच्या जडणघडणीमध्ये इतिहासाला डाग लागेल असं काम ह्या सगळ्यांचं चाललेलं, हे थांबवायचं आहे. मी त्यांच्याशी बोलणार. अहिल्यानगर पोलिसांचे निलेश गायकवाड प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे की तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक असतील किंवा मग जे 2 पोलीस कर्मचारी आहेत. पुणे पोलिसांनी नोटीस दिलेली आहे. निलेश गायकवाडनं जो बनावट पासपोर्ट तयार केलेला आहे त्या संदर्भामध्ये गुन्हा सुद्धा दाखल आहे. याच्यामध्ये कुणावरती कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? निलेश गायकवाडला अधिकाऱ्यांनी मदत केली की निलेश गायकवाडला राजकीय लोकांनी मदत केली? पहिला पासपोर्टचा प्रकरण निघलं तर पहिला बोलणारा मी की हा पासपोर्ट ज्या अधिकाऱ्यांनी दिला त्याच्यावर कारवाई झाली. पण हे मी पहिल्या मिनिटाला बोललो. कारण हा पासपोर्ट अधिकारी देतात आणि ज्या अधिकारी शिफारस पत्र दिलं त्याला पहिले अटक केली पाहिजे.
अटक करून त्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. एकदा समाजाला येऊ द्या, प्रशासकामध्ये भीती वाटू द्या की मला कुठल्या नेत्यांनी सांगितलं तर मला आज वाचवायला कोण आलं, मला आज वाचवायला कोणाला एकदा गुन्हा दाखल होऊ द्या, जेलला जाऊ द्या, म्हणजे त्यांना कळेल की आम्हाला नेत्यांनी सांगितलं तरी कायदा आपल्यापर्यंत पोहोचतो आणि कायद्याचा धाक लोकांना दिसेल. आज तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं हे यंत्रणा ही एखादा गुन्हेगार ज्या पद्धतीने हायजॅक करतो ही शर्मेची बाब आहे. आणि आपण ह्या महाराष्ट्रात आहोत, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये जर पासपोर्ट सारख्या शासकीय संस्थेमध्ये तुम्ही छेडछाड करता आणि ह्याला तुमचे प्रशासकीय मधली लोक मदत करतात, हा गुन्हा दाखल मी पहिल्या दिवशीच म्हणतो. आज तुम्ही मला विचार, मी पहिल्या मिनिटाला म्हटलं. तर आपण पाहतोय की या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केलेली आहे. मात्र जर आज समीर पाटलांनी नोटीस पाठवली तर आतापर्यंत अशा अनेक नोटीस आम्हाला आलेल्या आहेत. मात्र आलेल्या नोटीसला सुद्धा प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.